मीन लग्न राशी मे 2026। कल्पना करा, तुम्ही एका लांबच्या रेल्वे प्रवासात आहात. खिडकीबाहेर सुंदर निसर्ग, पण मनाच्या आत मात्र विचारांचं वादळ. मीन लग्न राशीच्या जातकांनो, मे 2026 तुमच्यासाठी भावनिक, मानसिक आणि कर्माची परीक्षा घेणारा महिना ठरू शकतो. मी सौ कल्याणी कुलकर्णी, अर्थात तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतं. या महिन्यात तुमच्या मनात सतत द्वंद्व सुरू राहू शकतं. हे काम करावं की नको, हा निर्णय योग्य आहे का, ही नाती टिकवावीत की नाही, सतत विचार, सतत संभ्रम आणि त्यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. कधी वाटेल फक्त पैशावर लक्ष द्यावं, तर कधी वाटेल नाती जपणं जास्त महत्त्वाचं आहे. मीन लग्न राशीच्या अनेक जातकांना या महिन्यात स्वतःपासून दूर गेल्यासारखं वाटू शकतं. महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा कमी जाणवू शकते. सकाळी उठल्यावर काम सुरू करण्याची इच्छा कमी असेल. लहान कामासाठीही जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. ही परिस्थिती घाबरण्यासारखी नाही, कारण सध्या शनीची 7.5 तुमच्यावर प्रभाव टाकत आहे. शनी माणसाला थांबवतो, विचार करायला लावतो आणि मग त्याला मजबूत बनवतो. मीन लग्न राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर परिस्थितीत बदल दिसायला सुरुवात होईल. मनातील गोंधळ कमी होईल, कामात पुन्हा लक्ष लागेल आणि आत्मविश्वास हळूहळू परत येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर महिन्याच्या पहिल्या भागात कामात समाधान कमी वाटेल. तुम्ही मेहनत कराल, पण परिणाम मिळतील का नाही हा प्रश्न सतत मनात राहील. मात्र 15 मे नंतर वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. काहींना बोनस किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या मीन लग्न राशीच्या जातकांनी या महिन्यात घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. कोणाच्याही बोलण्यावर लगेच पैसा गुंतवू नका. मोठा धोका घेण्याची ही योग्य वेळ नाही. आर्थिक बाबतीत पैसा येईल, पण थोड्या उशिराने. अडकलेली देयके, थांबलेले व्यवहार किंवा अचानक खर्च वाढू शकतो. मात्र ही परिस्थिती कायमची राहणार नाही. महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. पोटाचे त्रास, डोकेदुखी, हाडंदुखी, थकवा, मानसिक ताण या गोष्टी जाणवू शकतात. विश्रांती घ्या, झोप पूर्ण घ्या आणि स्वतःला सतत कामात झोकून देऊ नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. मीन लग्न राशीच्या विद्यार्थ्यांनी या काळात मेहनतीपासून पळू नये. आज केलेली मेहनत उद्याचं भविष्य घडवणार आहे. शनी कधीच मेहनतीचं फळ थांबवत नाही. कौटुंबिक जीवनात थोडं अंतर निर्माण होऊ शकतं. घरच्यांना असं वाटू शकतं की तुम्ही त्यांना वेळ देत नाही, कारण तुमचं मन सतत दुसऱ्याच विचारात अडकलेलं असेल. म्हणून कुटुंबासोबत वेळ घाला, जोडीदाराशी शांतपणे बोला आणि नात्यांमध्ये संवाद वाढवा. मीन लग्न राशीच्या जातकांनो, या महिन्याचा सर्वात मोठा संदेश आहे, स्पष्टता विचार करत बसल्याने मिळत नाही, ती कृती केल्यावर मिळते. जितका जास्त विचार कराल तितका जास्त गोंधळ वाढेल, पण छोटंसं पाऊल पुढे टाकलं तर पुढचा रस्ता दिसू लागेल. या महिन्याचे उपाय: हनुमान मंदिरात लाल फळ किंवा मिठाई अर्पण करा. रोज केशराचा टिळा कपाळावर लावा. मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करा. शनिवारी शनिमंत्र जपा. गरजू लोकांना अन्नदान करा. हे उपाय मानसिक स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा देतील. मीन लग्न राशीच्या जातकांनो, हा काळ कायमचा नाही. आजचा संघर्ष उद्याची ताकद बनणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नक्षत्र ज्योतिष सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हनुमान. मी सौ कल्याणी कुलकर्णी, अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.